सध्या राज्यात मान्सून दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकरी जर आपण पाहिलं तर खरीप हंगामाला सुरुवात करणार आहेत। पेरणी शेतकरी करणार आहे, त्यासाठी शेतमाल जे आहे ते शेतकरी बाजारपेठेमध्ये आणतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणलेला आहे। या विकलेल्या मालामधनं शेतकरी बियाणं खते जे आहे ते आणि मशागतीसाठी संपूर्ण व्यवस्था करत असते, परंतु खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर खाली आलेले आहेत। सोयाबीनचे दर असतील किंवा दुसरीकडे हरभऱ्यांच्या दरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठी घसरण झालेली आहे। पूर्वी हरभरा 5,900 रुपये प्रति क्विंटल एवढा विकला जात होता, परंतु आता जर आपण पाहिलं तर 5,400 रुपये क्विंटलपर्यंत हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला जातो। तब्बल 400 रुपये क्विंटल मागं शेतकऱ्यांचं नुकसान खरीप हंगामाच्या तोंडावर होतं। दुसरीकडे तूर देखील 7,400 रुपये प्रति क्विंटल विकली जात होती, आता मात्र चांगल्या दर्जाची तूर जर आपण पाहिलं तर 6,800 रुपयापर्यंत विकली जात आहे। त्यामुळे तुरीवर देखील 600 रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं। आपल्यासोबत शेतकरी आहे ज्यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमाल विक्रीसाठी आणलेला आहे। तर काय सांगणार, भाव प्रचंड कोसळलेले आहेत खरीप हंगामाच्या तोंडावर। हो, भाव भरपूर कोसळले। आम्हाला आशा होती भाव वाढायची, पण आता आमचं भावात नुकसान झालेलं आहे। आम्ही ते बियाणे ठेवले होते, सोयाबीनचे पोते अडवले होते, पण आता गव्हर्नमेंटपाशी एवढीच आशा आहे का कर्जमाफी करावी गव्हर्नमेंटनं, काही आशा तर नाही। काय तुम्ही आणलं होतं आज बाजार समितीमध्ये? सोयाबीन आणलं होतं पण सोयाबीन हवं तसं गेलं नाही माझं। सोयाबीन 3750 गेलं आहे, आशा होती 8,000 4,000 झाले पाहिजे, पण ते काही गेलं नाही। आधी काय भाव होता? आधी 4,000 होता भाव, काही गेला नाही, पण काय निराशा आहे कास्तकाराच्या। त्या पाणी सुतू देऊन नाही राहिलं, बाकी बोला नाही। आपल्यासोबत आणखी शेतकरी काका, काय सांगणार, भाव उतरलेले आहेत, शेतकऱ्यांचा नुकसान होत आहेत, पेरणी काही दिवसांवर आली आहे, काय आणलं तुम्ही? काल सोयाबीन आणलं होतं, पण ते काय आता मागच्या आठवड्यात 4200 का काय सोयाबीन गेलं, आता काय 4,050 सोयाबीन गेलं माझं, पण याच्यात एकदमच घसरण झाली। पण आता कास्तकारण कसं करावं, काय करावं, आता बियाणं घ्यायचं आहे, बियाण्याची समजा थैली घ्यायला गेलं तर 4,000च्या वर समजा, पण आता कसं करायचं काही नाही। समजा काहीतरी हे सरकारनं प्राधान्य करायला पाहिजे कास्तकाराला। बस आपण बघू शकतो दर जे आहे ते 4200 पर्यंत सोयाबीनचे दर, चांगल्या सोयाबीनचे गेले होते अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत, परंतु आता शेतकरी देखील घाई करत आहेत माल विकण्यासाठी, कारण त्याला खरीप हंगामाची पूर्ण तयारी करत आहे, परंतु भाव वाढलेल्या आशेने शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवलेला होता आणि आता जेव्हा माल बाजारपेठेमध्ये आणला तेव्हा मात्र दर मोठ्या प्रमाणावर कोसळलेले आहेत। प्रत्येक मालाचे जे आहे ते क्विंटल मागे 300 ते 400 रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।